श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या बाळा, आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे. जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केला असाल तर लक्षात ठेवा, माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते. आणि हे फक्त त्यांच्यासोबतच घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालत राहतात. माझ्या मुला, तू नेहमी आनंदीच्या शोधात असतोस आणि आनंद तुझ्या हातात असतो. जर तुम्ही स्वतः तुमच्या अंतरात्म्यापासून बघितले तर तुम्हाला तो आनंद पाहायचा आहे. तो तुम्हाला दिसेल, पण तो आनंद मिळवण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे. तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाहीत, कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा. देव म्हणतात, तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये, कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते. तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते. स्वतःचा विचार करा. जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल? तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा असेल, तुम्हाला शांती हवी असेल आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा असेल. तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे. हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते. जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कोठेही पोहोचू शकणार नाही, कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल. आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल. ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळू शकणार, ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा तो उपभोगता येणार नाही. म्हणून माझ्या मुलांनो, सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा. माझे काम करा. फक्त चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे. परंतु तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकणार नाही, कारण तुमचे कर्म तुमचे स्वतःचे आहे. जर तू वाईट कर्म केले तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल. म्हणून माझ्या बाळा, अजून वेळ आहे. सावध राहा. जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा, कारण व्यायाचा देव जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो. तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मांमुळे तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस. नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते. तू माझं मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा, कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही. आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल. आई वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काळ चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा शाप चांगला काही काळ वाईट काळात बदलू शकतो. माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात. अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते. मी त्यांना कधीच माफ करणार नाही.
म्हणून तू तुझे काम नीट कर. मित्रांनो, अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा तो अनेकदा त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. परंतु जेव्हा तो पूर्णपणे बरा होतो, काही वेळाने तो तीच चूक पुन्हा करू लागतो ज्यामुळे तो पूर्वी आजारी पडला होता. आणि जेव्हा तो पुन्हा आजारी पडतो तेव्हा तो पुन्हा बरं होण्यासाठी प्रार्थना करू लागतो. परंतु ही व्यक्ती विसरते की ती चूक वारंवार केल्याने त्याला प्रत्येक वेळी माफी मिळणार नाही. परंतु जेव्हा तो पुन्हा पुन्हा ती चूक करू लागतो त्याला नक्कीच शिक्षा होते. देव देखील एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा क्षमा करण्यास सक्षम आहे तितक्या वेळात क्षमा करतो. जेव्हा एखादी व्यक्ती खूप चुका करते तेव्हा त्याला शिक्षा करणे अनिवार्य आहे. घटना यांना मार्ग दाखविणे हे माझे काम आहे आणि मार्ग दाखवूनही जर कोणी त्या मार्गाचा अवलंब केला नाही तर त्याला माझा राग सहन करावाच लागेल. जेव्हा तू तुझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे जेव्हा तू तुझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी माझे येण्याकडे बोलतोस तेव्हा मला एवढंच वाटतं की तुझ्या दुःखाचे मूळ तुलाच माहीत असेल, तर तुझं दुःख घेऊन माझ्याकडे येण्याची गरज सुद्धा नाही. पण तुला नेहमी वाटते की देव तुझे दुःख दूर करेल. पण माझ्या मुला, तुझ्या कृतीमुळेच तुझे दुःख दूर होऊ शकते. तुमचे जीवन तुमचे आहे आणि ते चांगले किंवा वाईट बनवणे हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे. फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. बाकी सर्व पाहायला मी इथे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतात, हे प्रिय आत्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश पूर्णपणे ऐक अशी देवाची आज्ञा आहे. कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस, तर देवाने तुझ्याकडे आणला आहे आणि देव तू तुझ्यापासून ऐकून घेत आहे. तर देवाची इच्छा म्हणू नकोस, हे नेहमी लक्षात ठेव. जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होशील. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टीची व्यवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. आज देव तुम्हाला सांगू इच्छितो, भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितींवर त्वरित प्रक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. कारण तुम्ही गैरसमज अडवू नये किंवा बनावट मित्रांची व्यवहार करू नये असे मला वाटते. या संदेशाद्वारे मी पुष्टी करते की मी तुम्हाला मदत करेल. धीर धरा आणि कर्ज जमा करणे टाळा. तुमच्याकडे ते पुरेसे आहे. तुमचे जीवन लवकरच उजळेल आणि तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव घ्याल. मी साखळ्या तोडून शांतता, समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून देईल. इतरांना बोलू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागतात तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही विरोध करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे. माझे शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते.
आणि तुम्हाला उंच करू शकते. ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. वेदनांचा विचार करून चालत राहण्याची गरज नाही. तुमच्या चुकांसाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात यावर तुमचा विश्वास नसावा. तुम्ही दुःखाच्या जगात राहता, पण हे जग मी आधीच जिंकले आहे. ज्याने तुला हे वचन दिलं आहे त्या पराक्रमी देवाचे तू मूल आहेस. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला दुःखाच्या जगात विजय मिळेल. मी पाहतो की कधी कधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवत आहात, पण तो का घालवता हे कळत नाही. तुझ्या दोघांचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा मग कशामुळे आहे हे मी तुला सांगतो. तुझे दुःख मला चुकवत आहे. तुझा आत्मा माझ्यासाठी असू शकतो आणि तुझे संपूर्ण अस्तित्वाला माहीत आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे. तू काहीही करू शकत नाहीस. असे दिसते की जीवन दिसले आहे आणि आपण ज्याची वाट पाहत होतो ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला आहे. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत, परंतु मी येथे तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या शेजारी आशीर्वाद झाला आहे. तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो, सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून पिण्यायोग्य दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम दिले आहेत आणि माझे शब्द पुरेसे आहेत. आज मी तुला बरे केले आहे. तू माझ्यासाठी दार उघडेल आणि मी तुझ्यासाठी घरात प्रवेश करेल. मी येथेच राहील. तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईल. तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्यावर द्यायचे आहे. आज मला तू थोडा उदास वाटतो आहे. मला तुझा निराश चेहरा दिसतो आहे आणि मला जाणवले की तुझा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला स्वामी शक्तींची गरज आहे. आत्मविश्वासाने या प्रेरणा किंवा असे शिवाय तुमचे दिवस जाण्याची गरज नाही. शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूर स्थानावर नाही. मी येथे तुझ्या पाठीशी आहे, जी नेहमी होतो. मला तुझा हात दे. मी तुझ्या विचारांच्या वाटेवर चारोळ्या सांग. तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला काय जगायचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही. जीवन कठीण असू शकते, परंतु मी तुला समजावतो आणि मी तुला चांगले ओळखतो. मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगेल जेथे तुम्ही खूप प्रेमात होता, जिथे तुम्ही राजेशाही वस्त्रे परिधान केले होते आणि तुमचे नाव ओळखले जात होते, प्रशंसा केली जात होती आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते. ती मुख्य पक्षप्रमाणे तुझा आत्मा तेथे पोहोचतो. सर्व शक्ती मनाचे मूल नाही. तुम्ही खरोखरच खूप विसरत आहात. तरी तुम्ही अडकळलात, तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे. काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही अडवणार नाही. हे माझ्या हृदयात खोलवर आहे, जिथे तुझे संरक्षण आहे. तुला अयोग्य वाटत असलं तरी रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तुमच्या भूतकाळ काढून टाका. इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही. काहीही तुला कधीच काढणार नाही आणि आज तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि
कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.